हॅलो, वेलकम टू इंडियन फूड ट्रिपर्स. मी अक्षय. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, म्हणून इथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांताचे लोक येतात. त्यांच्यासोबत एक त्यांची खाद्य संस्कृती आणतात. जसं की मालवण झालं, कोकण झालं, खानदेश झालं, आगरी झालं. तशाच प्रकारची खाद्य संस्कृती एक्सप्लोर करण्यासाठी मी ठाण्यातले एक गजबजल्या ठिकाणी म्हणजे कोट नाका खामकर गल्लीमध्ये आलो. वराडी मिसळ, झणझणीत मटका मिसळ. वराड माहीत नाही? अहो, वराड म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भ. त्यांची एक खाद्य संस्कृती ती आज एक्सप्लोर करण्यासाठी आपण इथं आलो. चला बघूयात. नमस्कार मित्रांनो, मी गजानन अंधळे. लोक खाण्याबद्दल खूप चोखंदळ असतात. जसं म्हटलं की आहार आणि आरोग्य यांची खूप महत्त्वाची सांगड आहे आणि त्याच दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीनेच आम्ही वराडी मिसळ ही मातीच्या भांड्यात बनवण्याचे ठरवले. मातीच्या भांड्यात का? तर मातीच्या भांड्यात 18 प्रकारचे पौष्टिकचे घटक असतात जे शरीरासाठी खूप चांगले असतात. मी वराडी मिसळमध्ये 28 प्रकारचे मसाल्याचा यूज करतो. काही मसाले हे चवीसाठी असतात आणि काही मसाले हे आरोग्यासाठी असतात. त्याचबरोबर आम्ही मिसळमध्ये मटकीचा वापर करतो, जी मोड आलेली आहे, ती सुद्धा शरीरासाठी खूप चांगली आहे. आणि त्याचबरोबर मिसळमध्ये आम्ही देता सर्व करताना त्यामध्ये गुळाची जिलेबी देतो. पाव आणि भाकरी हे सुद्धा आमचं एक वैशिष्ट्य आहे. पाव शरीरासाठी तेवढा चांगला नसतो, त्यामुळे आम्ही भाकरी ठेवल्यात. भाकरीमध्ये सुद्धा आपल्या 3-4 प्रकारच्या व्हरायटी आहेत, ज्वारीची, तांदूळाची आणि बाजरीची. या ब्रँडची वराडी मिसळ ही कन्सेप्ट ज्यांच्या डोक्यात आली, हा विचार ज्यांच्या डोक्यात आला, त्यांचं आपण इंट्रोडक्शन घेऊया. माझं नाव गजानन अंधळे. ॲक्च्युली मी आणि आमचे पार्टनर मनोहर पाटील आणि अजून तिसरे पार्टनर जे आता सध्या उपस्थित नाही ते तुषार सोनार म्हणून, आम्ही तिघं एका ठिकाणी एका कंपनीत जॉब करायचो आणि तिघंही आम्ही खूप खवय्ये आहेत. पण मुंबईत जे महाराष्ट्रीयन पारंपरिक जे खाद्यपदार्थ होतं ते कुठं भेटत नव्हतं. म्हणून आम्ही तिघांनी एक विचार केला की आपणच असं काय प्रोडक्ट आणून आपण महाराष्ट्राची जी खरोखर पारंपरिक जी खाद्यपदार्थ आहे ते आपण मुंबईकरांना उपलब्ध करून देऊया. की माझ्यासारखे आणि यांच्यासारखे असंख्य तरुणी किंवा जे 50-60 वर्षाचे लोक आहेत की त्यांची एकच खंत आहे की त्यांना चांगल्या क्वालिटीचं खाद्यपदार्थ भेटत नाही. म्हणून ही संकल्पना आम्ही आणली. आणि मिसळ बघा, महाराष्ट्राची मिसळ ही सगळ्यात आवडता नाश्ता आणि पदार्थ आहे, काहीतरी म्हणून तो प्रथम आपण लॉन्च करूया. आणि त्या दृष्टीने मग आम्ही तिघांनी वर्क चालू केलं आहे आणि तो मिसळ आम्ही घेऊन आलो. त्याच्यानंतर जे नवीन जे पदार्थ आहे ते यांनी त्यात भरपूर काम केलेलं. आपल्या मुंबईकरांना काहीतरी नवीन नेहमी पाहिजे असतं, तर त्याच्यावरती मी काम केलं आणि मिसळमधला मिसळ शॉट नावाचा पहिला प्रकार आम्ही इंट्रोड्यूस केला. आणि त्यानंतरचा आम्ही लगेच मिसळ स्कॉच हा एक नवीन आयटम जो इंट्रोड्यूस केला, त्यालाही लोकांचा प्रतिसाद तुफान मिळाला. आणि अजून एक सांगायचं झालं तर आपले जे तिसरे पार्टनर आहेत तुषार सोनार म्हणून, त्यांचं ते पण खूप मोठे खवय्ये आहेत. त्यांचाही याच्यावरती खूप मोठा तगडा अभ्यास आहे. आणि जे आपण जे इथे जे डिझाईन बघतो सगळं, हे सगळं त्यांचं वर्क आहे. आणि जी आपली टॅगलाईन आहे, संस्कृती जपून प्रकृती जपण्याचा प्रयत्न, ही त्यांनी लिहिलेली आहे, त्यांनी आणलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा फार मोठं याच्यात मोलाचं योगदान आहे. वराडी मिसळमध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे डिशेस तयार केले गेले. त्यातल्या तर आपण त्यांचे 4 स्पेशल डिशेस खाऊन बघूया काय टेस्ट आहे त्यांची. रेग्युलर फास्ट फूडमध्ये जो सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे पाणीपुरी. नॉर्मल आपण खूप खातो, मलाही खूप आवडते, पण त्यातला एक व्हेरिएशन आणून मिसळ शॉट्स असा एक वेगळा पदार्थ मनोहर सर किंवा त्यांच्या टीमने तयार केलेला. बघू ते कसं खायचं काय. मला तर तोंडाला खूप पाणी सुटलं आहे, पण तरी यात दही आहे, मिसळचा रस्सा आहे, पुरी आहे, मटकीची उसळ आहे. तर आम्ही काय केलं आहे की ही जी पुरी आहे ही पाणीपुरीची मैद्याची पुरी नसून ही मक्यापासून बनवलेली पुरी आहे, पुदिना पुरी आहे. याच्यामध्ये एक फ्लेवर आहे पुदिनाचा, ज्याच्यात मटकीची उसळ आहे, शेव आहे, एक विशिष्ट प्रकारची शेव, कांदा, हे सगळं मिक्स करून आपण कोथिंबीर अशी टाकून त्याच्यामध्ये हा मिसळचा जो रस्सा असतो तो आपण घालायचा. आणि आपल्याला जसं हवं असेल, म्हणजे जास्त जर तिखट असेल, मीडियम स्पायसी आपण करू शकतो. आपण हे तिन्ही प्रकारचे करू शकतो, तिखट, मीडियम आणि लाईट. ओके. आणि जेवढा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही तो भरू शकता. तो भरून तुम्ही ही नुसती सुद्धा खाऊ शकता, त्याचा एक वेगळी टेस्ट लागेल. तुम्हाला जर थोडंसं दही बरोबर खाण्याची आंबटपणा किंवा असा वेगळा, आणि लोकांना एक आवड असते की दही बरोबर खावं, तर एक कॉम्बिनेशन चांगलं बनतं, तर त्याचं एक ऑप्शन ठेवलं आहे दही बरोबर खायचं. तुम्ही ही अशी खाऊन बघा, तुम्हाला कशी वाटते टेस्ट. पाणी सुटलं.
नावानुसार डिश आहे. मिसळ शॉर्ट्समध्ये एक ट्रिप लागते, तिखटपणा एक झणझणीतपणा लागतो, तो लागला. त्या पुदिन्याची टेस्ट येते त्या पुरीमध्ये, मग ती उसळ त्यांच्या मिक्स, एक जे वेगळं क्वालिटी तयार केली आहे सरांनी, एक जो प्रोडक्ट तयार केला आहे अप्रतिम आहे. नक्की येऊन टेस्ट करा, अप्रतिम. इथे वराडी मिसळ आणि इथे वराडी मिसळ भाकर आहे. ज्यांना पाव खायचा नसेल, थोडं हेल्दी किंवा पौष्टिक खाण्याचं तर भाकर ही नवीन कन्सेप्ट सरांनी आणली किंवा वराडी मिसळ ह्या टीमने आणली. अप्रतिम. ज्वारीची भाकर काहीच हरकत नाही, पाव नसेल किंवा भाकर असेल, भाकर ही बेस्ट आहे. कचोरी आणि मिसळ दोघांची वेगवेगळी चव मिक्स होऊन एक वेगळाच आनंद मिळतो. खरंच येऊन टेस्ट करा. हे सगळं तर मी फस्त करणार आहे, तुम्ही पण नक्की येऊन फस्त करा. माझं नाव चंद्रकांत शहा. मी राहायला ठाणा घोडबंदर रोड इथे राहतो. मी तसं जवळजवळ हे जे हॉटेल आहे हे चालू झाल्यापासूनच येतो. मिसळ म्हटल्यानंतर महाराष्ट्रीयन माणसाला मिसळ आवडत नाही असं होत नाही आहे. ते तर आहे, कारण मिसळ ही महाराष्ट्रीयन लोकांची म्हणजे अगदी फेवरेट डिश आहे. आणि विशेष म्हणजे माझी बायको कोल्हापूरची असल्यामुळे, अरे वा, काय कोल्हापूरची मिसळ अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. त्यामुळं मला मिसळचं कुठेही दिसलं, मिसळचं दुकान दिसलं, हॉटेल दिसलं, बोर्ड दिसलं तर मी मिसळ आवर्जून खातो. इकडच्या मिसळ वराडी मिसळबद्दल तुम्हाला काय वेगळेपणा वाटला, म्हणजे याच्यातली चवेचा काय वेगळेपणा वाटला? वराडी मिसळचा वेगळेपणा म्हणजे असा आहे, मी एकदम फिदा झालो की बाबा ठाण्यामध्ये पण अशी वस्तू मिळू शकते का, मी कधी विचार पण केला नव्हता. त्यामुळे मी इथे यायला लागलो आणि इथली चव आवडली. गेल्या 40 वर्षात मला गुळाची जिलेबी पाहायला मिळाली नव्हती, पण आणि अख्ख्या मुंबईमध्ये कुठेही गुळाची जिलेबी तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण इथे मला गुळाची जिलेबी बघायला मिळाली आणि ती जिलेबीची चव इतकी अप्रतिम आहे, जी आम्ही लहानपणी खायचो तशाच पद्धतीचा आणि तशाच प्रकाराची ही जिलेबी आहे. आणि चव पण खूप सुंदर आहे आणि ही डायबिटीसला पण चालू शकते. हाय, माझं नाव लीना झुमडे आणि मी गेल्या 6 महिन्यापासून इथे येते. एकदम स्वादिष्ट जेवणासाठी इथे आहे. इकडची मिसळ, इकडची गुळामधली जिलेबी ब्युटिफुल, ऑसम, की आपल्याला कुठेही मिळणार नाही आहे, हे माझी गॅरंटी आहे. आणि जे इथला स्वाद आहे अस्सल वराडी आहे, कारण की मी स्वतः वराडची आहे आणि म्हणून मला अस्सल वराडचा स्वाद काय ते माहिती आहे. आणि तो फक्त इथेच मिळतो, बाकी कुठेही मिळत नाही. तर आवर्जून या. फुल 5 स्टार. हाय, मेरा नाम राजेश मोतीलाल जैन है. मैं यहाँ थाना में लास्ट 40 साल से रहता हूँ और ये जगह पर मैं लास्ट 6 महीने से 3-4 बार मिसल खाई हुई है. तो यहाँ का टेस्ट रियली बहुत अच्छा है. और बाकी भी थाना में बहुत सारी मिसल है, लेकिन ये खाने के बाद वहाँ जाने को मन नहीं कर रहा है. मिसळ आवडल्यास कृपया घंटा वाजवली प्रसिद्ध द्यावा. यावरून कळलंच असेल मला केवढी मिसळ आवडली ते. आज आपण वराडी मिसळ ट्राय केली, त्यांच्या वेगवेगळ्या 4-5 डिशेस ट्राय केल्या. त्यांची चव म्हणायची झणझणीत, लज्जतदार, टेस्टी. वराडी मिसळ येथे लंच टाईममध्ये जेवणाची ही महाराष्ट्रीयन पद्धतीची सोय आहे. आणि हो, आणखीन एक स्व ब्रँडची वराडी मिसळ याची दुसरी ब्रँच गोरेगाव येथे आता नवीन येत आहेत. तिथेही विजिट द्या आणि इथेही विजिट द्या. आणि तुम्हाला कशी वाटली त्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.